गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटची लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग आणि ब्रँच अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स आपले सुरू झालेले आहे. आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा आपण स्क्रीनवर घेणार आहोत. व्यवस्थितपणे प्रॉब्लेम समजून घ्या की प्रॉब्लेम सोडवायचा कसा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. सॅमी लिमिटेड पटना हॅज अ ब्रँच ॲट बिलासपूर. सॅमी लिमिटेड पटना नावाचं हेड ऑफिस आहे, ज्यांचं ब्रँच आहे विलासपूरला. आणि विच गुड्स आर सप्लाइड ॲट कॉस्ट प्लस 20%. अंडरलाईन करा. जेव्हा जेव्हा ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवणार तेव्हा हेड ऑफिसने ब्रँचला माल कसा पाठवला, ॲट कॉस्ट का ॲट इनवॉइस, व्यवस्थित अंडरलाईन करून चला. मग ॲट कॉस्ट प्लस 20%, कॉस्ट प्राईसने आणि 20% प्रॉफिटवर माल सप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर कोणकोणते अकाउंट बनवायचे इथं बघा. प्रिपेअर ब्रँच स्टॉक अकाउंट, ब्रँच डेटर्स अकाउंट, ब्रँच पेटी कॅश अकाउंट, ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट आणि ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. हे 5 अकाउंट तर आपण बनवतच असतो. या व्यतिरिक्त एखादा एक्स्ट्रा अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिला जातो, तो आहे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या व्यतिरिक्त बाकीचे कोणतेच अकाउंट इथं बनवले जात नाही. रिक्वायरमेंट असेल तर बाकीचे गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट किंवा ब्रँच फिक्स असेट अकाउंट आणि ब्रँच कॅश अकाउंट आपण बनवतो, पण शक्यतो हे 5 अकाउंटच बनवले जातात. आता आपण प्रॉब्लेम बघणार आणि इथं सोडवणार. जेवढे पण ट्रान्झॅक्शन दिले जातात यांची पोस्टिंग आपल्या या 5 अकाउंटमध्ये करायची आहे. आणि काही ट्रान्झॅक्शनची पोस्टिंग एकदा करायची, काहींचे इफेक्ट 2 वेळेस रेकॉर्ड करायचे. कोणते ट्रान्झॅक्शन एकदा रेकॉर्ड करायचे, कोणते 2दा रेकॉर्ड करायचे, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत आणि या प्रॉब्लेममध्ये सुद्धा शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की ब्रँच अकाउंट सोडवण्याची टेक्निक काय. सगळ्यात अगोदर 3 ट्रान्झॅक्शन, स्टॉक, डेटर्स आणि कॅश, यांचे ओपनिंग बॅलन्सेस चेक करायचे. यांचे ओपनिंग बॅलन्स दिले जातात प्रॉब्लेममध्ये आणि ते फक्त ज्या त्या अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. ओपनिंग बॅलन्स फक्त डेबिटला लिहितात आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला लिहितात, लक्षात ठेवा. मग स्टॉक, डेटर्स आणि कॅश ओपनिंग बॅलन्स दिलेले 1 एप्रिलचे. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्सचा फक्त एकच इफेक्ट करायचा प्रत्येक अकाउंटच्या डेबिटला. स्टॉक, ब्रँच स्टॉकच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, एकदाच रेकॉर्ड करायचं. त्याची अमाऊंट आहे 42,000. दुसरा ओपनिंग बॅलन्स दिला डेटर्सचा. डेटर्स अकाउंटच्या डेबिटला, फक्त डेबिटला रेकॉर्ड करायचं. डेटर्स अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओपनिंग बॅलन्सेस डेटरचा आहे 75,600. आणि तिसरा दिला कॅशचा, तो पेटी कॅश अकाउंट आपल्याकडे आहे, त्याचा पण ओपनिंग बॅलन्स डेबिटलाच रेकॉर्ड करायचा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. म्हणजे आपली टेक्निक आहे की आपण सगळ्यात अगोदर या तिघांचे ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करणार. अमाऊंट आहे 1,200. आता जसं ओपनिंग बॅलन्स आहे तसंच यांचे क्लोजिंग बॅलन्ससुद्धा काही वेळेस दिले जातात. दिले नाही तर ते शोधायचे, दिले असतील तर ते रेकॉर्ड करायचे. इथं बघा खाली 31 क्लोजिंग बॅलन्स 31 मार्चचे दिलेले आहे. म्हणजे आपली पहिली ड्युटी आहे, आपली पहिली टेक्निक आहे की या तिघांचे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेले असतील तर रेकॉर्ड करून घ्या. आता ओपनिंग डेबिटला रेकॉर्ड केले, क्लोजिंग कुठं रेकॉर्ड करायचे, क्लोजिंग क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. मग क्लोजिंग फक्त डेटर्स आणि पेटी कॅशचे दिले, मग डेटर्स आणि पेटी कॅशलाच रेकॉर्ड करा. याचा अर्थ आपल्याला पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधण्याची गरज नाही, दिलेला आहे. आणि डेटरचा पण क्लोजिंग बॅलन्स शोधण्याची गरज नाही, तो सुद्धा दिलेला आहे. मग एकदा लक्ष द्या, आता डेटरचा क्लोजिंग बॅलन्स डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, पण क्रेडिटला इथं सुरुवातीला लिहायचा नाही, क्लोजिंग बॅलन्स नेहमी खाली लिहायचा. मग 7-8 लाईन सोडून द्या वरती आणि लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 7-8 लाईन सोडून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 58,800. सर किती वेळेस रेकॉर्ड करू, तर ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स एकदाच रेकॉर्ड करायचे. पेटी कॅशचा क्लोजिंग पेटी कॅशच्या क्रेडिटला 2-3 लाईन सोडून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, त्याचा आहे 600. आता दोघांचे क्लोजिंग दिले होते, दोघांचे लिहून टाकले. स्टॉकचा फक्त ओपनिंग होता. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स झाल्यानंतर आपला सिक्वेन्सनुसार प्रॉब्लेम सोडवा. आता गुड्स इनवॉइस टू ब्रँच, इनवॉइस म्हणजे पाठवणे, लक्षात ठेवा. काही वेळेस गुड्स सेंट ऐवजी गुड्स इनवॉइस शब्द वापरणार. गुड्स इनवॉइस म्हणजे पाठवणे. इनवॉइस टू ब्रँच, टू म्हणजे ज्याला, मग कुणाला, ब्रँचला माल पाठवला तर सिंपल टेक्निक आहे, ब्रँचला माल आला असेल किंवा गेला असेल फक्त स्टॉक अकाउंटला इफेक्ट करायचा आणि एकदाच इफेक्ट करायचा, 2 इफेक्ट करायचे नाही. आता ब्रँचला माल पाठवला म्हणजे ब्रँचकडे आला, सिंपल लॉजिक आहे. जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येणार डेबिटला रेकॉर्ड करा, ब्रँचकडून माल जाणार क्रेडिटला रेकॉर्ड करा. आता माल आलेला आहे, माल आला तर डेबिटला रेकॉर्ड करा. टू गुड्स सेंड टू ब्रँच,
गुड्स सेंट टू ब्रँच किंवा गुड्स इनवॉइस टू ब्रँच लिहिलं तरी चालेल. किती? 2,52,000. एकदाच इफेक्ट करायचा. आता दुसरा ट्रान्झॅक्शन बघा, गुड्स रिटर्न बाय ब्रँच. रिटर्न बाय कुणाकडून? ब्रँचकडून रिटर्न झाला, म्हणजे ब्रँचकडे आता माल आला होता, आता ब्रँचने रिटर्न केला. मग गुड्स रिटर्न बाय ब्रँच म्हणजे ब्रँचने माल परत केला. तर सिंपल लॉजिक आहे, ब्रँचकडे माल आला तर स्टॉक अकाउंटच्या डेबिटला, ब्रँचकडून माल गेला तर स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला. आता ब्रँचकडून माल जात आहे, क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. बाय गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न बाय ब्रँच, किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, बाय गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये रिटर्न असं पण लिहू शकतात. मग गुड्स रिटर्न बाय ब्रँच डायरेक्ट आउटरला 6,000. किती सिंपल लॉजिक आहे. गुड्स जर आले, वस्तू जर आल्या तर फक्त डेबिटला लिहायचे, आणि ब्रँचकडून माल गेला तर फक्त क्रेडिटला लिहायचं, एकदाच लिहायचं, बस संपलं. आता कॅश टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे सेल्स. दोन प्रकारचे सेल्स असतात, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल. काय करायचं तर लक्षात घ्या, सेलचा पहिला इफेक्ट स्टॉक अकाउंटला रेकॉर्ड करायचा. सेलमुळे स्टॉक वाढणार का कमी होणार? तर मी तुम्हाला सांगितलं, स्टॉक वाढला तर डेबिटला, स्टॉक कमी झाला तर क्रेडिटला. सेलमुळे आपला स्टॉक जाणार आहे, विकला आपण तो, म्हणजे स्टॉक काय होतोय? कमी होतोय. मग स्टॉक जातोय आपला, सेलमुळे स्टॉक जाणार, कमी होणार. मग जेव्हा जेव्हा सेलचा ट्रान्झॅक्शन येणार, दोन्ही सेल कॅश आणि क्रेडिट दोन्हीच्या दोन्ही सेल ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहा, कारण स्टॉक कमी होतोय. मग पहिला आहे कॅश सेल. कॅशमध्ये विकला असेल तर फक्त कॅश नाव लिहायचं, बाय कॅश कंसामध्ये कॅश सेल. मग किती कॅश सेल आहे बघा, टर्नओव्हर म्हणजे कॅश सेल 1,05,000. आता बरेच विद्यार्थी म्हणणार सर याचा दुसरा इफेक्ट करायचा का? आपल्याकडे कॅश अकाउंट नाही आहे, दुसरा इफेक्ट करू नका. म्हणजे कॅश सेलचा फक्त एकच इफेक्ट करायचा. क्रेडिट सेल इथं बघा, आता लगेच काय करायचं, कॅश सेल दिला ना तर लगेच बघायचं क्रेडिट सेल दिलेला आहे का नाही, चेक करायचं. मग इथं खाली चेक करा बघा, खाली कुठं दिलेला आहे का? इथं बघा, सेल्स टू क्रेडिट कस्टमर, सेल दिला, सेल्स टू क्रेडिट कस्टमर. क्रेडिट कस्टमर म्हणजे डेटर्स, आणि जेव्हा जेव्हा क्रेडिट कस्टमरला आपण विकतो, डेटर्सला विकतो, तो उधारीवर विकतो, म्हणजे हा क्रेडिट सेल आहे. दोन्ही सेल फक्त स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे, कारण स्टॉक जातोय, स्टॉक कमी होतोय. मग इथं आता लिहायचं बाय, जो माल आपण कॅशमध्ये विकतो तिथं कॅश लिहायचं, जो माल आपण कस्टमरला विकतो, क्रेडिट कस्टमरला उधारीवर, तेव्हा आपण डेटर्स लिहितो, कॅश लिहायचं नाही. मग आपण उधारीवर जो माल विकतो तो ब्रँच डेटर्सला विकतो, म्हणून इथं लिहायचं ब्रँच डेटर्स, आणि कंसामध्ये लिहायचं क्रेडिट सेल, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. आता याचे अमाऊंट लिहा. इथं बघा, सेल्स टू क्रेडिट कस्टमर आहे 1,70,400. लिहा 1,70,400. आता कॅश सेलचा एकच इफेक्ट केला, परंतु क्रेडिट सेलचे दोन इफेक्ट करा, कारण डेटर्स अकाउंट आपल्याकडे आहे. मग काय करायचं दुसरा इफेक्ट? आता पहिला इफेक्ट क्रेडिटला झाला तर दुसरा इफेक्ट डेबिटला होणार. कोणत्या अकाउंटच्या? डेटर्स अकाउंटच्या. मग चला डेटर्स अकाउंटच्या डेबिटला, टू ब्रँच स्टॉक, टू ब्रँच स्टॉक. स्टॉक अकाउंटवरून आपण लिहित आहोत ना, म्हणून स्टॉक लिहायचं आहे, आणि कंसामध्ये क्रेडिट सेल, क्रेडिट सेल. किती होता तो? तो होता 1,70,400. 1,70,400. म्हणजे सिंपल लॉजिक आहे, दोन सेल असतात, कॅश सेल, क्रेडिट सेल, दोघांचे पहिले इफेक्ट ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, कारण स्टॉक जात आहे. क्रेडिट कॅश सेल कॅश नावाने एकदाच रेकॉर्ड करायचा, परंतु क्रेडिट सेलचे दोन इफेक्ट करायचे. डेटर्स नावाने क्रेडिटला रेकॉर्ड करा, आणि दुसऱ्यांदा डेटर्स अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. स्टॉक संपलं. कॅश सेल क्रेडिट सेल पण झाले. सेल्स टू क्रेडिट कस्टमर झालं आहे आपलं, कॅश सेल क्रेडिट सेल दोन्ही झाले. सरप्लस इन स्टॉक मी तुम्हाला शिकवलं होतं, मागच्या प्रॉब्लेममध्ये शॉर्टेज आलं होतं, आता इकडे सरप्लस आला. सरप्लस आणि शॉर्टेज जर प्रॉब्लेममध्ये आले तर दोन इफेक्ट करा, नोट डाऊन करून ठेवा. सरप्लस आणि शॉर्टेज जर आले तर दोन इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट फक्त ब्रँच स्टॉक अकाउंटला. सरप्लस म्हणजे ॲडिशनल स्टॉक, एक्स्ट्रा स्टॉक, डेबिटला रेकॉर्ड करा. शॉर्टेज म्हणजे कमी स्टॉक, क्रेडिटला रेकॉर्ड करा. आणि रेकॉर्ड करताना ब्रँच ॲडजस्टमेंट नावाने रेकॉर्ड करायचं आहे. मग इथं सरप्लस सांगितलं, जेव्हा जेव्हा सरप्लस देणार डेबिटला रेकॉर्ड करायचं, शॉर्टेज दिलं तर क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या? स्टॉक अकाउंटच्या. मग आता सरप्लस आहे टू ब्रँच ॲडजस्टमेंट. सरप्लस आणि शॉर्टेज फक्त ब्रँच ॲडजस्टमेंटला लिहितो आपण, कंसामध्ये लिहायचं सरप्लस, आणि त्याची अमाऊंट आहे 23,400. आता दुसरा इफेक्ट करा. पहिला इफेक्ट डेबिटला झाला, दुसरा क्रेडिटला जाणार. कोणत्या अकाउंटच्या? ब्रँच ॲडजस्टमेंटच्या. मग ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला जा, आणि ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय ब्रँच स्टॉक.
ब्रँच स्टॉक कंसात सरप्लस. किती आहे सरप्लस? 23,400. मग सरप्लस आला किंवा शॉर्टेज आला तर त्याचे दोन इफेक्ट करा. सरप्लस आला तर पहिला इफेक्ट डेबिटला करा स्टॉक अकाउंटच्या, आणि शॉर्टेज आला तर क्रेडिटला करा. काय नावाने? ॲडजस्टमेंट नावाने. आणि दुसरा इफेक्ट ॲडजस्टमेंट अकाउंटला दाखवा. सरप्लस झाल्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. कॅश मिळाली कुणाकडून? डेटर्सकडून. जेव्हा जेव्हा कॅश डेटर्सकडून मिळणार तेव्हा फक्त डेटर्स अकाउंटला इफेक्ट करायचा. आणि कुठे इफेक्ट करायचा तुम्हाला मी शिकवलेले. डेटर्सकडून पैसे घ्यायचे असले, बाकी आहे वसूल करायचे, तर डेबिटला. डेटर्सकडून पैसे जर मिळाले, वसूल झाले, तर क्रेडिटला. मिळायचे बाकी आहे डेबिटला, पण मिळाले असतील तर डायरेक्ट क्रेडिटला. मग इथं आता मिळाले. डेटर्सकडून जेव्हा जेव्हा पैसे मिळतील, कॅश मिळतील, क्रेडिटला लिहा. त्याला आपण कलेक्शन म्हणतो किंवा कॅश रिसिव्ड म्हणा. मग लिहा बाय कॅश. बाय कॅश कंसामध्ये लिहा कलेक्शन. डेटर्स अकाउंटच्या नेहमी क्रेडिटला लिहायचं आहे. किती कॅश मिळाली? 1,71,000. आता तुम्ही म्हणणार सर याचे दोन इफेक्ट करू का? अजिबात नाही. कॅश अकाउंट आपल्याकडे नाही, एकच इफेक्ट करा. कॅश अकाउंट आपल्याकडे नाही. मग जेव्हा जेव्हा डेटर्सकडून पैसे मिळतील, डेटर्स अकाउंटला इफेक्ट करायचा क्रेडिटला. मिळाले नसतील तर डेबिटला. मिळाले तर डायरेक्ट क्रेडिटला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अलाउन्सेस, डिस्काउंट आणि बॅड डेट्स हे तीन खर्च असे आहे ज्यांचे दोन इफेक्ट करावे लागतात, आणि हे तीन खर्च डेटर्सशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. कोणकोणते? लक्षात ठेवा. इंट्रोडक्शनमध्ये पण मी शिकवलं होतं, पहिल्या प्रॉब्लेममध्ये पण झाले, आत्ता पण झाले. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तीन खर्च येणार किंवा दोन तरी येणार. कोणते तीन? अलाउन्सेस टू कस्टमर, डिस्काउंट अलाउड आणि बॅड डेट्स. हे तीन खर्च जर आले तर यांचे दोन इफेक्ट करायचे. हे खर्च आहे म्हणून खर्च म्हणून पहिल्यांदा एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला. जेवढे पण खर्च आहे ते एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला लिहितात. आता हे खर्च कुणाशी संबंधित आहे? टू ब्रँच डेटर्स. कुणाशी संबंधित आहे? ब्रँच डेटर्स. डेटर्स नावाने लिहायचे. मग पहिला दिला बघा अलाउन्सेस टू कस्टमर. मग पहिला लिहा अलाउन्सेस टू कस्टमर. अलाउन्सेस टू कस्टमर आहे 1,200. दुसरा खर्च आहे डिस्काउंट अलाउड. मग दुसरा खर्च लिहा डिस्काउंट अलाउड. तिन्ही खर्च डेटर्सशी संबंधित आहे. डिस्काउंट अलाउड दिलेला आहे 9,000. आणि तिसरा बॅड डेट्स त्याच्याच खाली दिला बघा, बॅड डेट्स रिटर्न ऑफ. मग तिसरा लिहा बॅड डेट्स. बॅड डेट्ससुद्धा डेटर्सशी संबंधित असलेला खर्च आहे आणि बॅड डेट्सची अमाऊंट आहे 3,000. आता हे तीन खर्च डेटर्सशी संबंधित आहे. दोन इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या. पहिला इफेक्ट डेबिटला झाला तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला या आणि डेटर्स अकाउंटच्या इकडे क्रेडिटला लिहायचं बाय ब्रँच एक्सपेन्सेस. ब्रँच एक्सपेन्सेस. आणि त्यात तिन्ही खर्चाचे नावं लिहा. पहिला आहे अलाउन्सेस टू कस्टमर. अलाउन्सेस टू कस्टमर. आणि अलाउन्सेस टू कस्टमर होता आपला इथं किती? 1,200. दुसरा आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड तो आहे 9,000. आणि तिसरा आहे बॅड डेट्स रिटर्न ऑफ. बॅड डेट्स रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी करणे. मग बॅड डेट्स रिटर्न ऑफ आहे 3,000. दोन इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो झाले. परीक्षेमध्ये नेहमी येणार. डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस टू कस्टमर, बॅड डेट्स हे तीन खर्च फक्त डेटर्सशी संबंधित आहे. पहिला इफेक्ट एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला दाखवा, आणि दुसरा इफेक्ट पहिला डेबिटला झाला तर दुसरा क्रेडिटला दाखवा. कोणत्या अकाउंटच्या? डेटर्स, कारण ते डेटर्सशी संबंधित आहे. तिन्ही खर्च झाले. अलाउन्सेस झालं, डिस्काउंट अलाउड झालं, बॅड डेट झालं. रिटर्न फ्रॉम कस्टमर. कस्टमरकडून परत आले वस्तू. मग वस्तू परत आल्या तर माल जेव्हा तुमच्याकडे आला तर कोणता अकाउंट? स्टॉक अकाउंट. माल आला तर डेबिट, माल गेला तर क्रेडिट. मग माल आला कुणाकडून आला? ब्रँचकडून नाही आला, हेड ऑफिसकडून पण नाही आला. कुणाकडून आला? कस्टमरकडून आला. कस्टमर म्हणजे फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं, डेटर्स. मग आता माल आला म्हणजे कुठं लिहायचं? डेबिटला. फक्त डेटर्स नाव लिहायचं कारण कस्टमरकडून आलं. मग लिहा टू ब्रँच डेटर्स. हेड ऑफिसकडून आलं असतं तर आपण लिहिलं असतं गुड्स सेंड टू ब्रँच. ब्रँचकडून आलं असतं तर आपण तरी लिहिलं असतं गुड्स सेंड टू ब्रँच. पण जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार तेव्हा ब्रँच डेटर्स नाव लिहायचं कंसामध्ये रिटर्न. आणि ते रिटर्न कितीचे आहे बघा, तर रिटर्न आहे 3,000चे. रिटर्न कितीचे आहे? 3,000चे.
आता याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे, कारण आपल्याकडे डेटर्स अकाउंट आहे. मग जो अकाउंट असेल त्याला दुसरा इफेक्ट करा. पहिला इफेक्ट डेबिटला झाला तर दुसरा इफेक्ट क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या? डेटर्स अकाउंटच्या. मग डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय ब्रँच स्टॉक, ब्रँच स्टॉक कंसामध्ये रिटर्न. कितीचे रिटर्न होते? 3000. संपला. मग दोन इफेक्ट, जेव्हा जेव्हा कस्टमरकडून माल परत येणार दोन इफेक्ट करा. पहिल्या वस्तू आल्या म्हणून डेबिटला लिहा, कस्टमर म्हणजे डेटर्स नावाने, आणि दुसरा इफेक्ट डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहा. संपलं. ॲडव्हर्टाइजमेंट, जनरल जे काही खर्च आहे रेग्युलर खर्च त्यांचा एकच इफेक्ट करायचा. ॲडव्हर्टाइजमेंट, सॅलरी, रेंट, त्याच्यानंतर कमिशन, 4 खर्च आहे बघा. जेवढे पण खर्च, हे 3 खर्च सोडून बाकीचे सर्व जेवढे खर्च असतील त्यांचा एकच इफेक्ट करायचा. कुठं? एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला. कुठे? एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला एकच इफेक्ट करायचा. एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला जेवढे खर्च असतील एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला लिहा. आणि जर एक्सपेन्सेस अकाउंट नसेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा. समजा एक्सपेन्सेस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही पण असतील तर फक्त एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. तर लक्षात ठेवा, आता जेवढे पण खर्च असतील ते एकदाच रेकॉर्ड करायचे एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला, आणि जे 3 खर्च आहे डेटर्सशी संबंधित त्याचे 2 इफेक्ट करायचे. मग हे जेवढे 4 खर्च आले त्यांचा एकच इफेक्ट करा, टू कॅश नावाने. यांच्यामुळे आपली कॅश जाणार. मग पहिला खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट. मग मी इथेच लिहितो आहे कारण जागा कमी आहे आपल्याकडे. शक्यतो थोड्या मोठे अकाउंट बनवत चला. एक्सपेन्सेस अकाउंट पण थोडा मोठा बनवायचा. ॲडव्हर्टाइजमेंट किती आहे? 6000. मग ॲडव्हर्टाइजमेंट लिहा 6000. त्याच्यानंतर सॅलरी, सगळे खर्च एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीज, मग सॅलरीज दिलेले आहे 20000. 20000. त्याच्यानंतर रेंट, मग लिहा रेंट. रेंट किती दिले? 8000. पण कंसामध्ये काय सांगितलं? रेंट इन्क्लुडिंग प्रीपेड फॉर 2022-23 800. रेंटमध्ये 800 रुपये प्रीपेड खर्च आहे 2022-23चा. आपला जो प्रॉब्लेम आहे तो 21-22चा आहे. 1 एप्रिल 21, 31 मार्च 22, म्हणजे चालू वर्ष 21-22 आहे आणि हा वर्ष आहे 22-23. पुढचा वर्ष, पुढच्या वर्षाचा खर्च आत्ताच जर दिला असेल तर तो प्रीपेड आहे. प्रीपेड काय करायचा? वजा करून रेकॉर्ड करायचा. मग 8000मधून 800 रुपये वजा करा. मग 8000मधून 800 इथंच कंसामध्ये दाखवतो मी. 8000मधून 800 वजा करा. शिल्लक राहिलेले आउटरला लिहा 7200. म्हणजे प्रीपेड जर एखादा खर्च सांगितला तर त्या खर्चातून तेवढा सांगितलेला प्रीपेड वजा करायचा आणि बाकीचा आउटरला लिहायचा. प्रीपेड जर सांगितला नसता तर आपण आउटरला 8000 लिहिले असते, पण प्रीपेड सांगितला म्हणून आपण लिहिणार 7200. रेंट नंतर कमिशन पेड खर्च आहे, या कमिशन पेड. कमिशन पेड सगळे खर्च एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला लिहा. कमिशन पेड आहे 6000. सगळे खर्च झाले आणि एकदाच इफेक्ट करायचा. सगळे खर्च एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला टू कॅश नावाने. आणि जे 3 खर्च होते डिस्काउंट, अलाउन्सेस आणि बॅड डेट्स यांचे 2 इफेक्ट करायचे. आता या व्यतिरिक्त काय राहिलं बघा? कॅश सेंड टू ब्रँच फॉर पेटी एक्सपेन्सेस. हा ट्रान्झॅक्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येतो, व्यवस्थित समजून घ्या. कॅश सेंड केली कुणाला? ब्रँचला. कशासाठी? खर्चासाठी. मग पेटी एक्सपेन्सेससाठी ब्रँचला पैसे पाठवले किती? 2400. मग ब्रँचकडे पैसे आले, ब्रँचकडे पेटी कॅश नावाचा अकाउंट आहे. जेव्हा जेव्हा ब्रँचकडे पैसे येणार डेबिटला रेकॉर्ड करा. ब्रँचकडून कॅश जाणार क्रेडिटला लिहा. आता ब्रँचला पैसे पाठवले, ब्रँचला पैसे आले तर नेहमी डेबिटला लिहायचं टू पेटी कॅश किंवा कॅश लिहिलं तरी चालेल. टू पेटी कॅश किती आहे? 2400. बरेच विद्यार्थी याचा दुसरा इफेक्ट करतात. दुसरा इफेक्ट करू नका कारण हे कॅश आहे. फक्त कॅश आली तर फक्त एकदाच रेकॉर्ड करा. ब्रँचकडे स्मॉल पेटी कॅश पाठवली तर फक्त कॅश अकाउंट, पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं एकदाच, सोडून द्या. दुसरा इफेक्ट करू नका. कॅश सेंड टू ब्रँच पण झालं, कमिशन पेड झालं. आता त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स सांगितले ते तर झाले, म्हणजे सगळा प्रॉब्लेम आपला संपला. आता प्रॉब्लेम संपला, काय करायचं? क्लोज करू का? लोडिंग काय काढायची आहे? लोडिंग. मग चला वर्किंग नोट. वर्किंग नोट लिहा. वर्किंग नोट, वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ लोडिंग. काय कॅल्क्युलेट करायची? लोडिंग. आणि लोडिंग 3 ट्रान्झॅक्शनवर कॅल्क्युलेट करतात. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. मग लोडिंग काढायची असेल तर पहिले सूत्र लिहा. लोडिंगचं सूत्र काय? लोडिंगचं सूत्र आहे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. हा सूत्र विसरू नका. लोडिंगचं सूत्र नेहमी
लोडिंग काढायची असेल तर हा सूत्र वापरा, इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. आता फक्त आपण ज्याला अंडरलाईन केली होती प्रॉब्लेममध्ये ॲट कॉस्ट सांगितलं तर कॉस्टला 100 माना, प्रॉब्लेममध्ये ॲट इनवॉइस सांगितलं तर इनवॉइसला 100 माना. एवढंच करायचं. म्हणजे इनवॉइस प्राईस किंवा कॉस्ट प्राईस दोघांपैकी कुणाला तरी एकाला 100 घ्यायचं आहे आपल्याला. मग ॲट कॉस्ट सांगितलं बघा, ॲट कॉस्ट. मग जेव्हा ॲट कॉस्ट सांगणार कॉस्टला 100 माना आणि प्लस हे पुढचे जे पर्सेंटेज असतात ते प्रॉफिटचे असतात. प्लस किती 20. मग 100 आणि 20 किती झाले 120. झालं सूत्र तयार. सूत्र झाल्यानंतर लोडिंग कॅल्क्युलेट करा. पहिले लोडिंग कॅल्क्युलेट करा ओपनिंग स्टॉकवर. कशावर ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक कुठं असतो तर ओपनिंग स्टॉक तुम्ही आता परत लेजर अकाउंट बघायची गरज नाही तर परत प्रॉब्लेम बघा. ओपनिंग स्टॉक आहे 42,000. ओपनिंग स्टॉकवर लोडिंग कशी काढायची, जी अमाऊंट आहे ती घ्या 42,000. जेवढी अमाऊंट सांगितली तेवढी अमाऊंट घ्या. त्याला फक्त इनवॉइस प्राईसने डिवाइड करा. इनवॉइस प्राईस 120 आणि गुणायचं फक्त प्रॉफिटने, प्रॉफिट 20. लक्षात घ्या ज्याच्या अमाऊंटवर तुम्ही लोडिंग काढत आहात ती अमाऊंट घ्यायची, त्याला इनवॉइस प्राईसने भागायचं आणि प्रॉफिटने गुणायचं. मग कॅल्क्युलेटरवर करा, कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्हाला. 42,000 भागिले 120 गुणिले 20. उत्तर आलेलं आहे 7,000. किती आलं 7,000. मग लोडिंग आली आपली 7,000. किती लोडिंग आली 7,000. लोडिंगचा फक्त एकच इफेक्ट करायचा आणि लोडिंग रेकॉर्ड करायची ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला. मग चला ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला कुठे रेकॉर्ड करू सर तर लोडिंग नेहमी उलटी अपोजिट रेकॉर्ड करायची. ओपनिंग स्टॉकवर काढली. ओपनिंग स्टॉक कुठे असतो तर ओपनिंग स्टॉक आपला स्टॉक अकाउंटच्या डेबिटला असतो. मग ओपनिंग स्टॉक जर डेबिटला आहे 42,000 तर त्याची लोडिंग जाणार क्रेडिटला. मग चला क्रेडिटला कोणत्या अकाउंटला तर लोडिंग फक्त ब्रँच ॲडजस्टमेंटला लिहितात. मग ओपनिंग स्टॉकची लोडिंग नेहमी क्रेडिटला लिहायची बाय स्टॉक रिझर्व नावाने. स्टॉक रिझर्व कंसामध्ये लोडिंग ऑन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती आली होती 7,000. एकच इफेक्ट करा संपलं. दुसरी लोडिंग कॅल्क्युलेट करा क्लोजिंग स्टॉकवर. क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे नाही. ओपनिंग स्टॉक माहिती आहे, क्लोजिंग स्टॉक नाही माहीत. मग क्लोजिंग स्टॉक आपण जेव्हा हा अकाउंट क्लोज करू तेव्हा त्याच्यावर लोडिंग काढू. संपलं. तिसरी लोडिंग काढा गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर. मग गुड्सचे ट्रान्झॅक्शन फक्त स्टॉक अकाउंटला जायचं. जे जे डेबिटला आहे त्यांची लोडिंग अगोदर काढा, त्याच्यानंतर क्रेडिटची लोडिंग काढा. मग डेबिटला बघा गुड्स सेंटचे ट्रान्झॅक्शन. हा गुड्स सेंटचं ट्रान्झॅक्शन आहे किती 2,52,000. चला कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट घ्या किंवा असं कॅल्क्युलेट करा ना वर्किंग नोटमध्ये. गुड्स सेंट टू ब्रँच. सेंट टू ब्रँच किती होता तो 2,52,000. मग घ्या अमाऊंट 2,52,000. जेवढी अमाऊंट असेल तेवढी त्याला इनवॉइस प्राईसने भागायचं. इनवॉइस प्राईस 120 आणि गुणायचं प्रॉफिटने. मग करा कॅल्क्युलेटरवर 2,52,000 भागिले 120 गुणिले 20. उत्तर आलं 42,000. मग 42,000 आपलं उत्तर आलेलं आहे. लोडिंग आली आपली 42,000. आता कुठे रेकॉर्ड करू ब्रँच ॲडजस्टमेंटला. परंतु कुठे तर लक्षात घ्या आपण डेबिटचे गुड्स घेतोय. मग डेबिटची लोडिंग कुठे जाणार क्रेडिटला. मग क्रेडिटला या ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय गुड्स सेंट टू ब्रँच. गुड्स सेंट टू ब्रँच कंसामध्ये लोडिंग. आणि किती लोडिंग काढली आपण लोडिंग काढली 42,000. एकदाच रेकॉर्ड करायची फक्त ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. परत डेबिटला जा. फक्त स्टॉक अकाउंटचा डेबिट साईड बघा. गुड्स सेंट टू ब्रँच एवढीच बघायची फक्त. हा गुड्स सेंट टू ब्रँच एकच आहे. आता इकडं बघा गुड्स सेंट टू ब्रँच कोणकोणते तर गुड्सचे ट्रान्झॅक्शन गुड्स रिटर्न. मग हा एक आहे याच्यावर लोडिंग येणार. मग किती येतो 6,000. चला 6,000वर लोडिंग काढू. गुड्स रिटर्नचा ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स सेंड आणि गुड्स रिटर्नवर आपण लोडिंग काढतच असतो. मग तिसरा गुड्स रिटर्न. गुड्स रिटर्न किती 6,000 भागायचा इनवॉइस प्राईस. इनवॉइस प्राईस 120 गुणिले 20. मग करा कॅल्क्युलेटरवर 6,000 भागिले 120 गुणिले 20. उत्तर आलं 1,000. मग लोडिंग आली 1,000. लोडिंग फक्त कुठे रेकॉर्ड करायची ॲडजस्टमेंट अकाउंट. कुठे तर स्टॉक अकाउंटला. हा ओरिजिनल ट्रान्झॅक्शन कुठे होता क्रेडिटचा होता. तर लोडिंग कुठे जाणार डेबिटला. मग डेबिटला लिहा ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स रिटर्न. गुड्सच्या ट्रान्झॅक्शनवर लोडिंग काढायची फक्त लोडिंग आणि एकदाच रेकॉर्ड करायची. किती लोडिंग आली 1,000. मग चला 1,000 ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला लोडिंग रेकॉर्ड करायच्या. स्टॉक अकाउंटला जेवढे गुड्सचे ट्रान्झॅक्शन आहे तेवढे
इथं गुड्सचं ट्रान्झॅक्शन आहे का नाही, इथं एकच होता त्याच्यावर पण काढली, गुड्सचे ट्रान्झॅक्शन पण संपले आणि ओपनिंग स्टॉक पण झालं, फक्त क्लोजिंग स्टॉकची लोडिंग बाकी आहे. क्लोजिंग स्टॉकसाठी पहिले ब्रँच अकाउंट क्लोज करा. मग स्टॉक अकाउंटची डेबिट साईड जास्त आहे, डेबिट साईडची टोटल करा. डेबिट साईडची टोटल आहे 42,000 प्लस 2,52,000 प्लस 23,400 आणि प्लस 3,000, तर टोटल आली 3,20,400. टोटल लिहा 3,20,400. 30 टोटल क्रेडिटला लिहा सेम 3,20,400 आणि डिफरन्स काढा. मग 3,20,400 मधून एवढे अमाऊंट वजा करा, 6,000 वजा 1,05,000 वजा 1,70,400, डिफरन्स आला 39,000. 39,000 एवढा फरक आला. याला नाव द्यायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे. काय आहे आपला क्लोजिंग स्टॉक, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. फरक आहे कारण क्लोजिंग बॅलन्स फक्त डेटरचा आणि पेटी कॅशचा होता, स्टॉकचा नव्हता. मग स्टॉकचा आपण शोधला किती 39,000. आता क्लोजिंग स्टॉक मिळाला, क्लोजिंग स्टॉकची लगेच लोडिंग काढायची. बरेच विद्यार्थी क्लोजिंग स्टॉकची लोडिंग काढायचं विसरून जातात. मग 39,000 वर लोडिंग काढा. चला वर्किंग नोटमध्ये चौथी वर्किंग नोट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 39,000. कशाने भागायचं, इनवॉइस प्राईस 120 गुणायचं प्रॉफिट 20. मग किती येतं बघा 39,000 भागिले 120 गुणिले 20, उत्तर आलं 6,500. मग लोडिंग आली 6,500. कुठे रेकॉर्ड करू, मग क्लोजिंग स्टॉक कुठे होता, क्लोजिंग स्टॉक तर होता क्रेडिटला. मग लोडिंग जाणार डेबिटला. मग डेबिटला या ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला 2. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकच्या लोडिंगला आपण शब्द वापरतो स्टॉक रिझर्व. स्टॉक रिझर्व कंसामध्ये लोडिंग क्लोजिंग स्टॉक. कोणत्या स्टॉकची लोडिंग आहे, क्लोजिंग स्टॉक. किती लोडिंग होती, तर लोडिंग काढली आपण 6,500. एकदाच रेकॉर्ड करा. आता तिन्ही पण लोडिंग झाल्या बघा, ओपनिंग स्टॉकची पण लोडिंग झाली, क्लोजिंग स्टॉकची पण लोडिंग झाली आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शनची पण लोडिंग झाली. संपला प्रॉब्लेम. चला प्रॉब्लेममध्ये क्लोज करा. स्टॉक अकाउंट आपला क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर डेटर्स अकाउंट क्लोज करा. आता डेटरचा तर क्लोजिंग बॅलन्स आपल्याकडे होता आणि कलेक्शन पण आपल्याकडे इथं आलेले, कॅश मिळालेली आहे, तर डेटर्स अकाउंट तुमचा ॲटोमॅटिक टॅली झाला पाहिजे. डेटर्स अकाउंटला फरक नको कारण याचा क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला आहे आणि याचं कलेक्शनची अमाऊंट पण प्रॉब्लेममध्ये आलेली आहे. मग डायरेक्ट टॅली झाला पाहिजे, फरक यायला नको. 75,600 प्लस 1,70,400, 2,46,000ला टॅली झाला पाहिजे. 2,46,000. मग इकडे पण 2,46,000. क्रेडिट साईडची टोटल चेक करा कॅल्क्युलेटरवर. 1,71,000 प्लस 1,200 प्लस 9,000 3,000 आणि 3,000 आणि त्याच्यानंतर 58,800. 2,46,000. डेटर्स अकाउंट टॅली झालं. का टॅली झालं, कारण क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिला होता आणि कलेक्शन पण आलेलं आहे. समजा क्लोजिंग बॅलन्स दिला पण कलेक्शन नाही आलं तर आलेल्या फरकाला कलेक्शन नाव द्या. पण कलेक्शन पण दिलं, क्लोजिंग बॅलन्स पण दिलं, तर डेटर्स अकाउंट टॅली होणार. आता तुम्ही म्हणणार सर पेटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. कोणत्या अकाउंटचा, पेटी कॅश अकाउंटचा. मग पेटी कॅश अकाउंट पण क्लोज झाला पाहिजे का, नाही. पेटी कॅश अकाउंटचा फक्त क्लोजिंग बॅलन्स आहे पण पेटी कॅशचे खर्च नाही दिले. मग पेटी कॅशचे खर्च नाही दिले तर येणारा जो काही फरक असेल तो खर्च म्हणून असेल. मग डेबिट साईड जास्त आहे, डेबिटला टोटल करा 3,600, क्रेडिटला लिहा 3,600 आणि डिफरन्स येतोय किती 3,000. किती डिफरन्स येतोय 3,000. आता जर पेटी कॅशला क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर जो काही फरक येईल त्याला परत क्लोजिंग बॅलन्स म्हणू नका, त्याला नाव द्या बाय ब्रँच एक्सपेन्सेस. नोट डाऊन करून ठेवा, बाय ब्रँच एक्सपेन्सेस म्हणायचं, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. लक्षात घ्या पेटी कॅशचा जर क्लोजिंग बॅलन्स प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तर पेटी कॅश अकाउंटला येणारा फरक परत क्लोजिंग नाव द्यायचं नाही, त्या फरकाला नाव द्यायचं एक्सपेन्सेस आणि हा ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटला जाणार. मग इकडं क्रेडिटला आला तर ब्रँच एक्सपेन्सेसच्या जाणार डेबिटला. मग ब्रँच एक्सपेन्सेसच्या लिहा डेबिटला 2 ब्रँच पेटी कॅश. पेटी कॅश किती 3,000 आणि आता ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज करा.
समजलं तुम्हाला? ब्रँच पेटी कॅश अकाउंटला क्लोजिंग बॅलन्स जर प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर जो काही फरक येईल त्याला एक्सपेन्सेस नाव द्या, आणि क्लोजिंग बॅलन्स जर दिला नसेल तर येणाऱ्या फरकाला क्लोजिंग नाव द्यायचं. तर आता याला एक्सपेन्सेस नाव दिलं, तो एक्सपेन्सेस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलं, एक्सपेन्सेस अकाउंट क्लोज करा. मग 1200 प्लस 9000 प्लस 3000 प्लस 6000 प्लस 20000 प्लस 7200 प्लस 6000 प्लस 3000 55400 टोटल लिहा. 55400 30 टोटल क्रेडिटला लिहा 55400 आणि क्रेडिटला काहीच नसतं, तेवढाच डिफरन्स येणार 55400. ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंटचा डिफरन्स जाणार ॲडजस्टमेंट अकाउंटला. आणि जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर हा फरक नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसेल तर ॲडजस्टमेंट अकाउंटला जाऊ द्या. मग आता आपण लिहूया ब्रँच ॲडजस्टमेंट, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे. ब्रँच ॲडजस्टमेंट कंसामध्ये B/F बॅलन्सिंग फिगर. मग आता हा ब्रँच ॲडजस्टमेंटला जाणार. इकडं क्रेडिटला आहे तर ब्रँच ॲडजस्टमेंटच्या जाणार डेबिटला. मग डेबिटला लिहा 2. कोणत्या अकाउंटचा फरक येतो? ब्रँच एक्सपेन्सेस. ब्रँच एक्सपेन्सेस किती? 55400. आणि आता ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. मग ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करा. ॲडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे. मग ॲडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट साईड 23400 प्लस 7000 प्लस 42000. मग टोटल आली विद्यार्थी मित्रांनो 72400. क्रेडिट जास्त आहे 72400. डेबिटला लिहा 72400 आणि डेबिटला डिफरन्स काढा. 72400मधून वजा करा 1000 वजा 6500 वजा 55400. डिफरन्स आला 9500. आता या डिफरन्सला काय नाव द्यायचं? तर या डिफरन्सला नाव द्यायचं ग्रॉस प्रॉफिट. 2 जनरल प्रॉफिट म्हणा किंवा ग्रॉस प्रॉफिट म्हणा. डेबिटला फरक आला तर जनरल प्रॉफिट, क्रेडिटला आला तर जनरल लॉस किंवा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. आणि हा जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ब्रँच ॲडजस्टमेंटचा फरक कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आहे आपल्याकडे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसेल तर यालाच म्हणा नेट प्रॉफिट. मग इथं या कंसामध्ये नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर नसेल तर यालाच म्हणायचं नेट प्रॉफिट. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडवला. 9500 एवढा नेट प्रॉफिट आपल्याला या ब्रँचचा मिळालेला आहे. या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम तुम्हाला आय होप आजचा समजलेला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुढच्या लेक्चरला परत ब्रँच अकाउंटचा एक नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.